एका चोरानं घोडं आणलं चोरून आणि त्याला मालूमच नाही केवढ्यात इका लागते ना काय कसं किंमत राहते. त्यानं धरलं ना बाजारात नेलं, बाजारात नेलं आणि लोक विचारायला लागले का अरे बाबा घोडं विकता का? म्हणे हो. केवढ्यात देतं? आपण त्या मागणाऱ्यानंच म्हणलं त्या केवढ्यात देतं? मागायला म्हणे नाही 50,000 घेतो म्हणे मी. मग त्याला वाटलं का ह्या पहिलाच गिराईक जर आपलं घोडं 50,000 मागून राहिला तर नक्कीच 1,00,000 नक्कीच आहे. याला वाटलं आता जमलं. नाही भाऊ म्हणे मला ह्या म्हणे 1,00,000शिवाय मी देत नाही म्हणे घोडं. 1,00,000शिवाय मी घोडं देत नाही. ठीक आहे म्हणे नको देऊ. तर दुसरा गिराईक आला का दादा घोडं विकता का? म्हणे हो म्हणे. केवढ्यात देतं? 1,00,000 रुपये. हो म्हणे देतो पण मी पाहतो म्हणे पहिले हे चालते का नाही चालत का बठ्या आहे खरंच पळते गिळते का. मग ठीक आहे म्हणे खुशाल पा. ह्यानं ते घोडं घेतलं हातात, घोड्यावर बसला, टांग टाकली आणि घोडं घेऊन गेला तर डबल वापसच नाही आला. तर पहिलं गिराईक त्याला भेटलं का दादा घोडं विकलं का? म्हणे हो. घोडं विकलं का? म्हणे हो. केवढ्यात विकलं? बस जेवढ्यात आणलं तेवढ्यातच विकलं. म्हणजे सांगा